देशाच्या उत्तरेकडे पावसानं मुक्काम वाढवलेला असताना इथं महाराष्ट्रात सुद्धा पावसाची जोरदार हजेरी असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्रातच दुष्काळ परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. अक्षरशः शेतकरी जो आहे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे तीही पावसाची. अशाच स्थितीमध्ये आता चक्रीवादळाचे संकेत सुद्धा आलेले आहेत. कोकणासह राज्याच्या या भागाला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आता कोणत्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा. देशाच्या उत्तरेकडे पावसानं मुक्काम वाढवलेला असताना इथं महाराष्ट्रात सुद्धा पावसाची जोरदार हजेरी असल्याचं चित्र पाहायला मिळालं, ज्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या धर्तीवर या भागांसाठी हवामान विभागानं अतिदक्षतेचा अर्थात रेड अलर्ट जारी केलेला आहे. कोकणातच उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल तर विदर्भात सुद्धा असंच पर्जन्यमान पाहायला मिळेल, ज्यामुळे या भागांना अनुक्रमे ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावणार असून पाऊस काही विश्रांती घेणार नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागांमध्ये इतक्यात उघडीप पाहायला मिळणार नाही. मुंबईसाठी 4 दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून 24 जुलैपासून 4 दिवस समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. 26 जुलैला समुद्रात 4.37 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचं नागरिकांना आणि मासेमारांना सावधान करण्यात आलेलं आहे. त्यामुळे चक्रीवादळाचे संकट हे कायमच राहणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून विफा चक्रीवादळाचे संकेत मिळत आहे. त्यातच भर म्हणजे अरबी समुद्राच्या ईशान्येपासून गुजरातच्या दक्षिणेपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून थेट आंध्र प्रदेशापर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याच्या कारणानं पावसाची जोरदार हजेरी राज्यात पाहायला मिळेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोकणात प्रामुख्याने किनारपट्टी भाग, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल, तर सातारा, कोल्हापूर, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस नागरिकांना प्रभावित करताना दिसेल. प्रामुख्यानं घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असून दृश्यमानता कमी राहील. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानता कमी राहणार असल्या कारणानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तिथं मराठवाडा आणि विदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नागपूरसह चंद्रपुरात मेघगर्जनेसह पाऊस बरसेल. याच दरम्यान काळात वाऱ्याचा वेग वाढणार असून त्यामुळे नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. किमान 27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर फारसा ओसरणार नसल्यामुळं लख्ख सूर्यप्रकाश इतक्यात पाहायला मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजीही घेतलीच पाहिजे. देशाच्या उत्तरेकडे पावसानं मुक्काम वाढवलेला असताना महाराष्ट्रात सुद्धा पावसाची जोरदार हजेरी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पर्जन्यमानासाठी पूरक वातावरणीय स्थिती असून या धर्तीवर प्रामुख्यानं घाटमाथ्याचं क्षेत्र आणि कोकण परिसर प्रभावित होताना दिसेल, ज्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या धर्तीवर या भागांसाठी हवामान विभागानं अतिदक्षतेचा अर्थात रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील आठवडाभर तरी काळजीही घेतलीच पाहिजे. तर असा हा आजचा वेदर अपडेट होता. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.